हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, पुंडरी ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री राधा रमणाय नमः। ओम श्री गोपी जनमानस वल्लभाय श्रूयतां देव देवेश नारायण जगत्पति त्वदीय नावधानेन कथयिष्ये शुभा कथा। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थे सविघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्विसर्गो मृषा धाम्ना स्वेद सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यस्मृतिपुराणानाम् मालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं, शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनि व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मना श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते, कृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान बाल कृष्ण लाल की जय, गिरिराज धरण की जय, सद्गुरु देव की जय।
ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री राधारमणाय नमः. ओम श्री गोपी जनमानस वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः पार्वती पते. शिव हर हर महादेव. ओम नमः श्रीमद् भागवते महापुराणे भगवन् महात्म्य मारभ्यो मां प्रथमा प्रसंगाः. भगवान श्रीकृष्ण चरणाच्या ठिकाणी वंदन करून महामुनी व्यासांना साष्टांग नमस्कार करून परमहंस शुकाचार्याच्या चरणी वंदन करून ऋषी मुनी सिद्ध साधक संपन्न संत महान भाव थोर थोर लोक यांना नमस्कार करून आपले आपले माता पिता आपले गुरुदेवता वंदनीय प्रातस्मरणीय आचरणीय असे जे लोक आहेत त्यांच्या चरणाच्या ठिकाणी वंदन करू. आणि आपला एखादा प्रसंग व्हायचा आता भगवंताच्या करता हे जे भागवत आहे ते भागवत म्हणजे महापुराण म्हणतात याला. महापुराण याचं कारण आता आपण बघूत काहीतरी ते उद्या बघावं लागेल, कारण आज उशीर झाला आपला ते करण्याकरता तुमच्या प्रतिबंधाकडून आमच्या प्रतिबंधा. पण भागवत म्हणजे काय, याचं महात्म्य म्हणजे काय असते याचा काही विचार करावा. पण आमच्या शास्त्रामध्ये पूर्वीच्या काळी विद्यावतान भागवते परीक्षा असते. जसं खऱ्या गृहिणी खरी बायको ते की आपत्कालामुळे नवऱ्याला आधार देणार, घाबरू नका, काही नाही मी कशातच जाईल. जशी एक सुदामाची याच्यातून. म्हणून विपत्ती काळे ग्रहणे परीक्षा महारणे वीरव्रतां परीक्षा. तशीच विद्यावतान भागवते परीक्षा. विद्यावंत लोकांच्या मध्ये भागवताची आपल्या पूर्वी भागवताला अशी किंमत होती. सगळेजण सांगित नव्हते असे. आताचे बाजूला आता प्रचार प्रसार माध्यम झालं, सांगू लागले त्यांनाही नमस्कार सांगणार, कारण ते भागवत सांगतायत म्हणून त्यांना नमस्कार. त्या भागवताचं महात्म्य काय आहे याच्याकरता आमचे महाराज वर्णन करतात. खरं म्हणलं तर आपण त्याचा काही विचार आत्ताच्या याच्यामध्ये करायचं. त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला सगळ्यांनी म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं. या भागवताची शेवट करताना अशी सांगितली गेली. पहिला श्लोक सांगितलाय सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. असा चारही अर्थ सांगणारा असा हा पहिला श्लोक आहे. हे करण्याकरता या पहिल्या श्लोकात त्याने वर्णन केलं भगवान कसा आहे, परमात्मा कसा आहे. अस्तित्वाने त्याचं वर्णन करता येत नाही. शास्त्र पुराण सुद्धा सांगतात, तरी पण त्याचं वर्णन करण्याकरता एक शब्द दिला, सत, चित आणि आनंद. भगवंत स्वरूप कसं आहे? सत. सत म्हणजे शाश्वत टिकणार. बाकीच्या सगळ्या वस्तू जाणाऱ्या आहेत. किती सुंदर दिसल्या, किती मनमोहक जरी झाल्या, तरी त्या सगळ्या वस्तू जाणाऱ्या आहेत. भगवान जसाच्या तसा आहे, सत. आणि दुसरं चित. चित या शब्दाचा अर्थ प्रकाश. प्रकाश, परप्रकाशित वेगळे. सूर्याच्या प्रकाशानं आपण प्रकाशित होतो, पण भगवंत कोणाच्याही प्रकाशानं नाही. म्हणून ज्ञानोबरायने वर्णन करताना जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, याचं वर्णन करताना त्यांनी जय जय संवेद्या. याचा तुम्हाला दृष्टांत जर पाहायचं झालं, उगाच सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला की जर अंधारामध्ये, पूर्वी लाईट नव्हते, अंधारामध्ये कंदील आण म्हणलं, कंदील आण म्हणलं, एखाद्यावर कंदील आणला, पण अजून तो लावलेला नसल्यामुळे, प्रकाश नसल्यामुळे कंदिलाची सत्ता आणि अंधाराची सत्ता समान होती. पण तो जर कंदील लावला, आता बघा तुम्ही विचार करा, तो जर कंदील लावला तर कंदील लावल्यामुळे कंदिलाचंही प्रकाशन कंदीलच करते. कंदिलाचंही प्रकाशन कंदीलच करते आणि तुम्हाला जे पाहिजे होते त्या वस्तूचं प्रकाशन कंदीलच करते. त्याला स्वसंवेदन, म्हणून चित्त या शब्दाचा प्रकाश. आणि तिसरं भगवत लक्षण सांगितलं. तिसरं भगवत लक्षण काय सांगितलं की आनंद. सृष्टीमध्ये काही घटना घडू देत, पण आनंद नावाची वस्तू, आनंद. आमच्या उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलं. आनंदात देव परिधान आणि जयंती येन जाता आणि जीवंती यत्प्रशम विषम विशंती तद्विजिज्ञासत्वम आनंदम ब्रह्मे दिव्यजनात. आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आनंद कोणत्याही कारणाशिवाय जे आपल्या इथे जे समाधान असते ना, त्याचं नाव आहे आनंद. असं एक भगवंताचं. आता 7 दिवसाच्या कथेमध्ये तुम्हाला काय देता येईल तेवढंच देणं होते. कारण काय, असे ग्रंथ वर्ष लावले जरी तरी कमी पडतात. पण आता तुम्हाला जिज्ञासा आहे म्हणून सांगायचंय. पहिलंच तुम्हाला साहेब एक चरण सांगितलं, सच्चिदानंद रूपाय. ते ज्ञान स्वरूप आहे, ते चित स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. आणि का त्याचं वर्णन करावं, तर त्याचं कारण या जगताचे जडणघडण जे होते त्याच्याकरता आमच्या स्वतः साधू संतांनी सांगितलं, शुकाचार्याने सांगितलं, व्यासाने सांगितलं, विश्वोत्पत्ती आदी हे. आता विश्व काय आहे काय नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नद्या, नाले, पर्वत हे सगळं या विश्वोत्पत्ती आहे. हे कवी, हे जे विश्व आहे त्याचं प्रमाण आहे कीर्तनामध्ये. आता तुम्ही सगळे घेताय,
तिने विश्व निर्मिये महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुदिया म्हणून विश्वोत्पत्त्यादी हेतवे विचारणाऱ्यानं विचारलं आम्ही का ऐकावते अगे त्याचं उत्तर आमचे शुकाचार्य महाराज देतात की हे जर तुम्ही श्रवण केलं तर आपल्या मागे अनादिकालपासून त्रिविध ताप लागलेले आहे. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. जे मरणापर्यंत सगळे जे शारीरिक वगैरे जे होतात त्याला आध्यात्मिक म्हणतात. एखादी वाटोळी येणं, आग लागणं किंवा पाऊस पडणं वगैरे असे जे काही प्रकार आहेत त्याला अधिभौतिक म्हणतात. आणि तुमच्या मनात नसताना सुद्धा, तुम्हाला कल्पना नसताना सुद्धा अकल्पित जे येतात त्याला अधिदैविक. ते ईश्वराच्या पूर्वप्रारब्धानं आलेले असतात, अधिदैविक म्हणतात. हे 3 ताप आपल्या मागे अनादिकालपासून चालत आहेत. पण ही जर कथा तुम्ही प्रेमानं श्रवण केली तर तिन्ही तापातून मुक्त होऊन आपण आनंदरूप होतो. म्हणून हे कथा ऐकावी. या कथेचं ऐकावे. हे कथा कोणी सांगितली? कथा कोणी? यंतम प्रयंत मनुपेत्य मपेत्य कृत्यम द्वैपायनम विरह कातर आजुहात पुत्रेति तन्मया तया कर्देदिने तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मि. महाराज काय गमत आहे. शुकाचार्य महाराज आईच्या उदरामध्ये 12 वर्ष 12 वर्ष. शेवटी व्यासाने प्रार्थना केली, देवानं प्रार्थना केली, अरे बाहेर निघ बाबा. त्याला म्हणजे बाहेर निघालं की मायाचा तडाखा पडेल. बाहेर निघालं मायाचा तडाखा पडतेच पडते. मायाचा तडाखा. म्हणून तर तुम्हाला बघायला मिळते मोठमोठे कीर्तनकार खाली येतात. तुमच्या कानावर मोठमोठे प्रवचनकार सुद्धा मोठमोठे काही असे खाली येतात. त्याचं कारण मायाचा तडाखा पडते. आणि त्यावेळेची काय, त्या प्रसंगाची काय त्याची बुद्धी काम करीत नाही. त्याला ओढून नेते असा मायेचा तडाखा आहे. त्या मायेच्या तडाख्यातून मुक्त होण्याकरता हे भागवत कथा आहे. भागवत कथा. आणि ती कथा कोणी सांगितली तर 12 वर्ष ज्याने आईच्या उदरात राहिली. यम प्रम वयंत मनुपेत्य मपेत्य कर्तव्य. या भागदाराला काही माहितीच नाही जगतामध्ये काय. पण जन्माला आल्याबरोबर आईच्या गळ्याला पडलं नाही, बापाच्या गळ्याला पडलं नाही, ते पळायलाच लागलं. आता आपण कीर्तनात सांगतो, ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी द्या 12 वर्ष लपाले रे, कापत बाहेर आलं ते नगवेच पडून गेले रे. असा ब्राह्मण पळू लागले. आणि पळू लागले. व्यास महाराज मायेनं मोहन शुका झाड पाड एखादी वस्तू सगळे ओ करू दे. कारण विश्वात्मा सगळीकडे जे झालं, किती कीर्तन करा की प्रवचन करा ही अवस्था आली पाहिजे. महाराज मोठे आहेत याच्यावर नाही, अनुभव मोठा.
अद्भुत झाला, नरुन्या ठेला, ठायचं मोलाला अनुभव. अनुभव असला पाहिजे, नाहीतर मग त्याच्यात काही किंमत नाही. महाराजाला फार पाठ आहे, काय करावं त्याला, अनुभव नाही ना. त्याच्यामुळे पण अशा शोकाला सुद्धा अडचण करण्याकरता काही बाया कपडे काढून तळ्यामध्ये स्नान करीत होत्या. शुकाचार्य महाराज मोकळ्या मनानं तिथून निघून गेले. बाया लाजल्या नाही. पण थोड्या वेळात म्हातारा झालेले व्यास महाराज, आता कुठे काय आहे काय, म्हणून म्हातारे झालेले व्यास महाराज मागून आल्याबरोबर बायाने पटकन कपडे बदललेले पाहिल्याबरोबर व्यास महाराजांनी विचारलं, माझा जांजमान पोरग गेलं, तुम्ही लादल्या नाही, मग आणि मी म्हातारा झालेला, मला का लादलं? तर त्याने म्हणले, तुमच्या मनात भेद आहे, बाया लादल्या नाहीत हे तरी कळते ना तुम्हाला, हे तरी कळते ना, म्हणजे भेद आहे तुमच्यात, आणि त्याच्यात अभेद आहे. एवढा शब्द महाराज शुकाचार्याच्या कानावर पडला. भावार्थरामाने तोच घातली नाथ महाराजांनी, बाप श्री वाक्याची ख्याती, ब्रह्मज्ञानाची केली समाप्ती. एवढा बोध असताना सुद्धा मागून व्यास महाराजांनी शुकाचार्याला हात मारली, फक्त एकटा शुक हात देऊ लागला, ती स्थिती नाहीशी झाली. आता आपल्यावर भरोसा ठेवणार नाही, म्हणून त्यांनी जनकाकडे पाठवलं. जनकाने आता लौकिकात आलं की लौकिकासारखं वाजावं लागते, म्हणून काय केलं, त्या उकंड्यावरला एक चेंदू घेतलं, त्यानं आपली काया झाकली, तिथलाच एक राखेचा ढेपसा घेतला आणि आले, आणि येऊन जनकाच्या इथे सांगितलं, मी शोक आलोय. जनकाच्या सभेमध्ये जनक म्हणजे विदेही ज्ञानी, त्याने असा निरोप पाठवला, संगम त्यक्त्वा विजयी भो, बरोबर आणलेला टाकून दे. शुकाचार्यांनी लंगोटी टाकली, बेटा टाकला, सगळं टाकलं, तरी सुद्धा मधून निरोप तोच आला, संगम त्यक्त्वा विजयी भो, असा निरोप आला. आणि हा निरोप आल्याबरोबर मग शुकाचार्याने विचार केला, मी शोक म्हणतोय, ते शोक कुठे आहे? काय देहाला शोक म्हणावं का मनाला म्हणावं का बुद्धीला म्हणावं? कशाला? आपल्या इथं शास्त्रामध्ये आहे ना, नत्वम देहो नेंद्रियानी न मनो न बुद्धी कधी अनेका तित्वात अंध्यात. मग कशाला म्हणावं शोक, कशाला म्हणावं? मग त्यांना समाधी लागली. जनकानं त्यांना आत बोलवलं. पुष्कळ मोठी कथा आहे. तुम्हाला एवढीच कथा सांगितली मी, की शेवटी शुकाचार्याचा बोध गेला. आपल्या तुकोबारायांनी अभंगात हे वर्णन केलंय. अभिमान लागे शुकाच्या पाठे, त्याचे उपराठी दृष्टी केली. जनक भेटीशी पाठविला त्याने, अभिमानाने खोटे केले. खोटे करण्या लागेला अभ्यासी, मेरू शिखराशी सुख गेला. जाऊन या त्याने लागली समाधी, तुका म्हणे कधी होतो. आम्ही तुकोबाराय म्हणतात त्यावेळेला मी होतो. म्हणजे तुकोबाराय केवढे व्यापक आहेत आपले. आपण विचार करतो देवाची कोण केली, नाही. परब्रह्म ठेवा आहे.
आणि तुकोबा म्हणतात तुकोबा नाही कधी होतो पुष्कळ मोठी कथा आहे पुढे, पण आपल्याला कामापुरती घ्यायची असे ते होते. कथा कुठे झाली, कशी झाली, कोणी सांगितली, याबद्दल विचार चालू झाला तर नैमिषारण्य म्हणून आहे. पूर्वी तिथे कथा चालायची. सूत महाराज कथा सांगायचे आणि 88,000 ऋषी ऐकायला बसायचे. मोठं सत्र व्हायचं. निमिष क्षेत्रे रद्यम मध्यम. तर त्या ठिकाणी सूत महाराजाला सगळ्या ऋषींनी हात जोडून प्रार्थना करून विचारलं की सगळं जग अज्ञानामध्ये पडलेलं आहे, अज्ञानामध्ये पडलेलं आहे आणि यांना सोडवायची काही कथा आहे का? तर त्याकरता महाराजच उत्तर देतात की त्यांनी भक्तीचा आश्रय जर केला तर नुसत्या भक्तीला किंमत नाही, वैराग्य सकट भक्ती पाहिजे. संग्रही मनुष्य असू शकते. संग्रही आपण जर असेल तर त्याला नाही. म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य जर असेल तरच महाराज माणसाच्या जीवनाचं परमार्थाचा प्रवास सुरू करण्याबद्दल. ह्या घोर कलियुगामध्ये असेल म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी आपण आता हे कथेचा आरंभ करायचा आहे. याच्यातून सूत महाराज आता एक प्रकारची कथा सांगतात तुम्हाला. एक कथाचे ठेवू नका, ऐका तुम्ही. तुम्हाला ऐकायचंय ना, हे ऐका ऐका. ही कथा ऐकल्यामुळे भक्तीचं हृदयामध्ये स्थान होते, कृष्णालाही संतोष होतो, असं एक प्रकारचं आहे. आणि कधी कालामध्ये काल याद आहे त्याच्यातून आपली मुक्तता होते. मग कथा कुठून सुरुवात झाली तर महाराज सांगतात परीक्षित कथा सभायाम सचरम शुके कुंभ. त्याच्यातून ती कथा सांगायला आता तुम्ही नेहमी कीर्तन करणारे माणसं स्वर्गीचे अमरे चित्ताचे देवा, स्वर्गाचे देव सुद्धा अमृताचा कलश घेऊन आले आणि त्याने सांगितलं आम्हाला तुमची कथा द्या आणि अमृताचा कलश घ्या. तर शुकाचार्य म्हणजे काही कळते की नाही तुम्हाला? पण कथा पुस्तक ओके कळत नाही का तुम्हाला? कशाची बरोबरी कशाबरोबर लावता? म्हणून देवाना हाकलून लावलं, त्यांना मिळत नाही हे कथा. ही कथा महाराज सांगतायत म्हणून काय पहिली कथा स्वरूप कुठून होते? कथा स्वरूप कोण होते? ते काय झालं, नारद मुनी फिरत असताना त्यांची आणि संकादिकाची भेट झाली. संकादिक आदिपुरुष केवळ ब्रह्मसाक्षात्कारी, दुसरं कामच नाही. चौघांचे एक जण कथा सांगणार नाही, 3 जण ऐकणार, अशी त्यांची अवस्था नारदाची, आपल्या संकादिकाची. आणि त्या संकादिकाची नारदाची भेट झाली. भेट झाल्याबरोबर नारदाकडे पाहिलं. नारद म्हणजे ब्रह्मचारी, नारद म्हणजे कशाच नाही. तर नारद म्हणजे चिंतेत दिसते, चिंतेत. संसारिक माणसं रात्रंदिवस चिंतेत असतात, त्याला सोडून द्या. ते आमच्या इकडं मुसलमानी म्हण आहे, मी आजी रोते केव तर सुर होते वैसे.
नाही ये रोते क्यों सुरत यायचे असे आमचे मुसलमानी म्हणायचे त्यांनी हे करण्याकरता. म्हणून संसारिकाच्या लढण्याला किंमत नाही. पण नारदासारखा एक महात्मा, नारद म्हणजे काय, जगताचे गुरु, व्यास माध्यमिक शिष्य, ध्रुव प्रल्हाद शिष्य, असे नारद म्हणे. तर त्या नारदाला विचारलं तुम्हाला काय खेद आहे. ते म्हणजे माझ्या मागे एक काम लावलं. कसं लावलं तर मी या ठिकाणी सगळी तीर्थ पाहिली. ते नारदाच्या वेळेचे महात्म्याचे चालू आहे बरं का. आता तर नाही, आता ते तुम्हाला वाटते तीर्थयात्रेमध्ये काहीतरी, पण कोणाला हे सगळे पोट भरायला, हा पोट भरायला दुसरं काहीच नाही. पंढरपूर असो, आळंदी असो, कोणी दोन्ही असो, तिथले लोक म्हणजे काय, आम्ही साधू, दुसरं काही नाही. असले तीर्थयात्रा पण आचार नाही, विचार नाही, असं पाहिलं. आणि असं पाहिल्यामुळे ते सगळे इतक्यामध्ये नारदाचं लक्ष गेलं. नारद आले वृंदावनात, आणि वृंदावनात एक गंमत दिसली त्यांना की काय, आई म्हणजे सुंदर तरुण आणि मुलं म्हणजे आत्ता मरतात की जाणार. मुलांची अवस्था अशी झाली, आता आता मरतात ते थोड्या वेळाने मरतात, म्हणजे त्यांची अशी अवस्था झाली. आणि त्या बाईनं हाक मारली, भो भो साधू क्षणम तिष्ठम. ओ साधू महाराज जरा या, माझी दुःखाची कथा तरी ऐका. थोडी कथा ऐका. ते नारदाने विचारलं, बाबा ते तुमची कथा ऐकूत आम्ही, पण तुमचं नाव काय, हे कोण आहे, कोण आहे, यांचं कारण सांगा. यांचं कारण सांगा म्हणल्याबरोबर तिनं आपला परिचय दिला. माझं नाव आहे भक्ती, आणि हे माझी मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य. अहम भक्ती ख्यातो इमो मे तनयो मम ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरा. म्हणून महाराज खरा ज्ञानानुभवी नाही, कीर्तन करील त्यानं ब्रह्मांडामध्ये, त्याच्या कीर्तनाला 1,00,000 माणसं असतील, त्याला 3 कोटी रुपये रोज मिळत असतील. हे जरी असलं तरी ज्ञान खरं नसतं. ज्ञान म्हणजे अनुभव झाला तो, आणि वैराग्य तर नसतंच ना, वैराग्य नसतं हे करण्याकरता. आता तुम्ही कोणाचे वर्णन करता सोडून द्या, त्याचं काय. ज्ञान वैराग्य नामानु कालयोगेन जर्जर. कालाची महिमा नाही, म्हणून माझी मुलं अशी बेशुद्ध अवस्थेत आहेत. नारदानं त्यांच्या कानात जाऊन भगवद्गीतेचा अनुवाद केला. नारदाने त्यांना काही वेदाचे श्लोक म्हणून दाखवले, तरी त्यांची ती गेली नाही. आणि भक्ती रडत रडत म्हणली की ज्या बाईची मुलंच आजारी आहेत, ती बाई सुखी कशी राहील. त्याच्यामुळे माझ्या मुलाचं दुःख दूर करायचं, असं काही तुम्हाला काही सुचत असेल तर सांगा. एवढे नारद म्हणे ज्ञानी, परंतु त्यांना ते सुचना गेलं, म्हणून ते चिंतेत. त्या संकादिकाला विचारलं. त्या संकादिकाने हसत हसत उत्तर दिलं, तुमचे सगळं दुःख दूर करण्याकरता श्रीमद भागवत कथा.
श्रीमद भागवत जर कथा केलीत तर तुमच्या मनाचंही दुखणं होईल, तुम्हालाही आनंद वाटेल, तुम्हालाही आनंद वाटेल. असं संकादिकांनी स्वतः तऱ्हेनं सल्ला दिला. आता पहिली कथा झाली, ऐका तुम्ही, मोठा गोड बर का. कुठं झाली? कुठं झाली? हरिद्वारला मुनिकी रेती म्हणून आहे, तुम्ही गेला असाल तिथे. मुनिकी रेती आहे, तिथे दक्ष यज्ञ केलेला आहे जागा. आणि त्या ठिकाणी कोमल कोमल वाळू, या सतरंजन आहे अंतरायला तिथे, कोमल कोमल वाळू. आणि त्या ठिकाणी पहिली कथा केली नारदाने. नारद यजमान म्हणून उभे राहिले तुमच्यासारखे, आणि सांगणारे संकादिक उभे राहिले. संकादिक उभे राहिले आणि संकादिकाने पहिली कथा तशी नाही सांगितली, आधी महात्म्य सांगितलं, भागवताचं महात्म्य सांगितलं. त्याने सांगितलं की अरे कशाला शास्त्र पाकता, का उगाच्या उगत बेजार होता, उग भागवताचा 1000 श्लोक वाचा, तुमचं कल्याण. कल्याण होईल. कारण रानात जर त्याचं प्रमाण आहे, वने सेवो वस्ता गजी मद केली धराव, वन्य दग्ध अग्नी त्यासी अंकुर केली फुटाव, वज्र पाणी कोप दिया महाराज गिरी उदधी केली गंगाव, त्याच्यातून करण्याकरता असं संकादिक सांगू लागले. आणि संकादिकाची ही कथा जेव्हा सुरुवात झाली, आणि त्यावेळेला महाराज हे ज्ञान आणि वैराग्य तरुण होऊन नाचू लागले. कथेमध्ये रंग आला, कथेमध्ये रंग आला. आपण थोडं भजन करू झालं. राम 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 जय जय राम 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 जय जय राम राम राम. 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 राम 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 जय राम राम. राम 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 जय जय राम राम राम. भक्ती ज्ञान वैराग्य नाचू लागले. संकादिक सांगत 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 संकादिक सांगत सांगत ह्या पदावर आले. पूर्वीचा किती पापी असू देत, पूर्वीचा किती पापी असू दे, पण एकदा श्रीमद भागवताचं प्रेमानं श्रवण झालं, त्याला पापाचा स्पर्श नाही व्हायचा. पापा आधीच पळून जातील त्याच्याजवळ, पापाचा स्पर्श नाही. हे करण्याकरता खूप वर्णन केलंय पापाचं. इतकं वर्णन करून तुमचा वेळ घेत नाही. अनेक पापाचे, आणि त्याकरता एक थोडीशी कथा सांग. सांगणारे महाराज संकादिक, ऐकणारे नारदादिक, आणि एकटे नारद नव्हते महाराज. या सगळ्या नद्या तुमच्यासारख्या बाया होऊन तिथे ऐकायला आल्या. सगळे ऋषी बर का, सगळे ऋषी ऐकायला आले त्याच्यामध्ये. कधीतरी तुम्हाला मी सांगेन ऋषीचे नाव सगळे
ऐकायला आले. सगळ्या देवता उतरल्या, सगळ्या देवता उतरल्या आणि इतके सगळे जण महाराज कथे करतात. आणि नारदाच्या कथेत आहे संकादिक सांगू लागला. संकादिक सांगू लागले की बाबा, हे जे तिरुपती बालाजीच्या रस्त्याला तुम्ही जाता, तिथे तुंगभद्रा नावाची नदी आहे. त्या तुंगभद्रा नदीच्या काठावर एक सुंदर असं एक नगरी होती. नगरी, आणि त्या ठिकाणी एक आत्मदेव नावाचे ब्राह्मण, आत्मदेव ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या काठी. आणि हे जे आत्मदेव ब्राह्मण होते, विद्वान होते. ब्राह्मण जात जरा गरीबीच, हे आता नोकऱ्या लागल्या सोडून द्या. परंतु पूर्वीच्या काळी उगाच्या सत्यनारायण किती काय मिळायचं. ब्राह्मण हे दरिद्र जात, करण्याकरता विद्वान पुष्कळ, पण दरिद्र. आणि दरिद्री असल्या कारणानं, पण आमच्या आत्मदेवाचं तसं नव्हतं. आत्मदेव संपन्न होते, विद्वानही होते, संपन्नही होते, संपन्नही होते आत्मदेव. पण देव कुठेतरी उन्हा ठेवतो. देव त्याच्या पत्नीचं नाव धुंदुकारी असतं, धुंदुदी असतं. धुंदुदी त्याच्या पत्नीचं. आणि देवानं कुठेतरी उन्हा करावं म्हणून आत्मदेव ब्राह्मणाला मुलबाळ नव्हतं. नुसतं मुलबाळ नाही, त्याच्या हातानं लावलेले वनस्पतीला फळ येत. त्याच्या हातानं जर वनस्पती लावली त्याला फळ येत नव्हतं. आणि त्याच्या घरी एक गाय होती, ती गाय फळत नव्हती. कुठेही आनंद नाही. आणि धुंदली कशी होती, धुंदली मी म्हणेन तेच करा, तुमच्या मताला किंमतच नाही, अशी धुंदली होती. एके दिवशी आत्मदेव ब्राह्मणाला वाटलं, कशा करता जगायचं या जगात, बायको तर अशी, त्या पैशाला काय साठायचंय. म्हणून त्यांनी मनात विचार केला. आणि विचार करून त्यांनी निघाले, वनात आले. खरी इच्छा म्हणजे तुमच्या भाषेमध्ये आत्महत्या वगैरे काही करायची. खरी इच्छा आत्महत्या करावी. वनात आले, तिथे एक तलाव होता. त्या तलावाच्या काठ्याच्या ठिकाणी मोठ्यानं रडू लागले. त्याला अरण्य रोदन म्हणतात बरं का. अरण्यात जर रडलं तर समजावायला कोण नसते, आपल्याला कंटाळा आला म्हणजे. अरण्य रोदन म्हणतात. रडून रडून. पण आत्मदेवाचं भाग्य खुदलं. महान तपस्वी एक साधू आला. अरे ब्राह्मण देवा, असं का बसला, काय आहे, असं बसायला काय झालं. ब्राह्मण देवा, आपलं दुःख कोणाला तरी सांगावं वाटते. आत्मदेवानं साहेबला माझ्या पटे मुलबाळ नाही, मुलगा नाही तर नाही, पण काय फळत नाही. एखाद्या झाडाचं फळ पाहावं म्हणलं तर तेही नाही, मजा नाही. तपस्वी होता तो ब्राह्मण. त्या तपस्व्यानं आत्मदेवाचं
कपाळाचं भविष्य पाहिलं. हा, ते भविष्य पाहणारे जे असतात की नाही, ते रमण कधी असे काय पुष्कळ आहेत, भाडोळी सहदेव, पुष्कळ भविष्याचे प्रकार आहेत हे करण्याकरता. आणि काय काय ढकलून देतो ऐसा ज्याची, कळो न कळो ढकलून देतो. पण तो विद्वान होते, त्याने त्याचं कपाळ वाचून पाहिलं. म्हणजे आत्मदेव ब्राह्मणा, या जन्मात तर नाहीच, पण पुढल्या 7 जन्मात तुझ्या पोटीत मुलबाळ नाही. मुलबाळ नाही. आत्मदेव ब्राह्मणांना नमस्कार घातला, म्हणजे तुमचं स्नान झालं, तुमच्या काय अन्य काय ते करा, आपल्या रस्त्यानं जा, आणि मला जे रस्ता मिळेल त्या रस्त्याने जा. पण काय आलं की त्याचं त्या बिचाऱ्याला दया आली. तुझ्या पोटीत मुलबाळ नाही मला माहिती आहे, होणार नाही हे माहिती आहे, तरी पण माझी सत्ता, तरी पण माझी सत्ता, म्हणून त्याने एक सुंदर फळ बर का घेतलं, त्याला दिलं. हे फळ पत्नीला खाऊ घाल, तिला सांग रोज एकदा जेवायचं म्हणून सांग, नियमानं वाग म्हणून सांग, नियमानं वाग, कोणाशी भांडण करायचं नाही वगैरे वगैरे. काही सगळे जे आपले नीतीचे नियम आहेत ते सांगितले. फळ दिलं, आणि फळ दिल्यामुळे स्नान करून आत्मदेव ब्राह्मण आता काम झालंय म्हणून वनातून घरी आले. आणि घरी आल्याबरोबर आपल्या पत्नीला मोठा हसत हसत, जगात कोणाची जमत नसलं तर पत्नीशी जुळून घ्यावं लागते, म्हणून पत्नीला हसत हसत सांगितले, आपल्याला एक भाग्य आलं, हे फळ घे, म्हणजे आपल्याला मुलबाळ होईल. पण तिच्या नशिबात नाही, आत्मदेवाच्या नशिबात नाही. खा बर का, हे फळ खा, म्हणजे आपल्याला मुलबाळ होईल, असं सांगितलं. ते सांगितल्याबरोबर यानं कामाला गेला असेल की आता काम आहे, पुरुष म्हणल्यानंतर बाहेर कामाला जातो. तिनं आपल्या दोस्तीने जमा केली, आणि दोस्तीने जमा करून काय म्हणली, अगं वांझोटीच बरी, चोर आले तर पळून जाता कसं येईल, गरोदर झालं तर 9 महिने आडून बसलं तर, हा, त्याच्याऐवजी माझं म्हणणं वांझोटीच बरी. योगायोगानं काय, त्या मैत्रिणीमध्ये तिची बहीण होती, पण गरीब होती. त्या बहिणीनं सांगितले, अक्का मी गरोदर आहे, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला म्हणजे मी तुला गुपचूप आणून देईन, हा, गुपचूप आणून देईन, आणि मला काहीतरी दे, दुसरं काय त्याचं. आणि तुझं जे आणलेलं फळ हे खरं आहे का खोटं आहे हे पाहण्याकरता आपल्या समोर जे गाय आहे ते गाय दाखवू, गाय दाखवू का. गाय पुढे फळ टाकलं, फळ टाकलं, आणि आता बहीण आणायची गरोदरच होती, आणि गरोदर असल्या कारणानं मुलगा झाला की आला की मला झाला म्हणायचं, झालं दुसरं काय. म्हणून तर आमच्या इथे असा पूर्वीचा श्लोक आहे, स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति. पुरुष मिशीला तूर लावून जरी म्हणला मी मोठा हुशार आहे, बायाचं पुढं कळत नाही बरं, इथल्या सोडून.
मला 7 दिवस राहायचंय आता. बायाचं कोड कळत नाही. ते गाईच्या पुढे टाकलं. ते आत्मदेव ब्राह्मण आले. अरे खाल्लेच ना फळ? खाल्ले. कारण काय ते लबाडच होते. लबाड बोलाय नाही, त्याला काही जीभ झसत नव्हती. खाल्लं. आता तुकोबारायचे अभंग आहेत, तुम्हाला माहिती. वांजेने दाविले गरबार लक्षण. आता वांज्यानं गरबार लागायचे म्हणजे डोंगऱ्याच्या गाड्या अशा करून पोट जरा मोठं झाले. आता आत्मदेव ब्राह्मणाला आनंद मावना झाला. आनंद मावना झाला. तुला काय खाऊ वाटते? तुला काय पाहू वाटते? कारण मुलाची लक्षणं त्याच्यात असतात, त्या डोळ्यात असतात. पण पोटी बाळच नाही तर कुठला डोळा येणार? हा, पोटी बाळच नाही, डोळ्याचं काय आहे? असं पाहिलं तर साधारणतः बहिणीनं गुपचूप मूल आणून दिलं आणि मूल दिल्याबरोबर आत्मदेवाचे ते मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. आधीच पैशानं धड होता, बारस मोठं केलं. हे म्हणे जे काही विधी असतात, पुसवन संस्कार वगैरे सगळे असतात, ते सगळे केले. आणि धुंदलीच्या पोटी आला म्हणून धुंदुकारी नाव. धुंदुकारी आनंदाची भरती येते. कारण नवीन मुलगा जो लहान होतो ना, प्रत्येक जण कौतुक करतो. आम्ही ह्या कीर्तनासाठी किती आज 72 वर्ष 73 वर्ष झालं फिरतो. प्रत्येक घरी गेल्यावर प्रत्येक बाई सांगते माझा मुलगा लय हुशार आहे. हो माझा मुलगा हुशार आहे, माझा मुलगा विद्वान आहे, माझा मुलगा कसा आहे काय, प्रत्येक जण सांगते. पण त्यांनी सांगते म्हणजे मला रात्रभर राहायचं राहते. हा, रात्रभर राहायचं राहते. कसं नाही म्हणा. होय बाबा, तुमचा मुलगा विद्वान, तुमचा मुलगा चतुर, काय असेल करावं. इकडे 3 महिन्यानंतर गायीच्या पोटातून मुलगा झाला. गायीच्या पोटातून निर्माण झाला. सगळं शरीर पुरुषाचं, फक्त कान मात्र गायीच्या कानासारखे. आत्मदेव म्हणले देव देव झाला म्हणजे काय काय देते काय नाही. वा, मुलगा झाला. त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गोकर्ण हे धुंदुकारी. ते थोडस काय आहे की बरा पहिल्यापासून भेद आहे बघा, स्वतःच परक. बाईनं किती जरी असं हात करून सांगितले मला आपलं परक काही नाही तरी लबाड. स्वतःचा मुलगा तो स्वतःचा आणि दुसऱ्याचा मुलगा तो दुसऱ्याचा. त्याच्यावर तितकं नाही असा जीव लागत नाही करण्याकरता. तरी पण ते जन्मताच विद्वान, शाळा शिकावं लागली नाही त्याला. जन्मताच विद्वान. आणि हे जन्मताच सगळ्या व्यसनानं युक्त. किती व्यसन, त्याचा उच्चार करून तुमचं मन कलेशित करीत नाही.
सगळ्या व्यसनानं युक्त असा झाला तो. आणि असा झाल्यामुळे व्यसनाला पैसा लागतो. मला व्यसन फुकट नसते. व्यसन फुकट नसते. व्यसनाला पैसा लागतो. एके दिवशी आतमध्ये ब्राह्मणाला मारलं. त्या मुलानं झालेल्या आत्मदेव ब्राह्मणाला मारलंय. आणि स्वतःच्या घरी स्वतःचाच मुलगा मारतोय. कुठं जावं? गच्छामी तिष्ठामी. काय अवघड आली वस्तू. काय कठीण परिस्थिती आली. रडू लागला. आधार द्यायला कोणी नाही अशी त्याची अवस्था झाली. त्याच वेळेला गोकर्णाने जवळजवळ 4-5 श्लोक आहेत. त्या श्लोकामध्ये बापाला बोध गोकर्णाने, बाबा पाहिलं ना मुलाचं सुख. मुलगा पाहिजे होता ना तुम्हाला. मुलाचं सुख पाहिलं तुम्ही. पण मी तुम्हाला सांगू का, न चेंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना धनम कस्य अजम कैस्य स्नेहवाद द्रवते ध्रुव. तुम्ही समय लावले. समय लावले. या समयातलं तेनही संपते वाटे. म्हणून कोणालाही त्या वस्तूपासून पदार्थापासून सोडत नाही. गोकर्ण उपदेश करतोय, बाबा बघा सावध व्हा. आणि घर सोडल्याशिवाय मनुष्य मुक्त होत नाही. घरात राहून शिव्या खाऊन आणि तिथेच जर राहिला तर ते दगडच. बाबा बघा. म्हणून पुढचे दोष श्लोक आहेत. तरी सांगतो ते मी. धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मम. लक्षात ठेवा. आपण धर्म धर्म म्हणतो, पण एकच धर्म आहे, ते म्हणजे भगवंताचं नाव आहे. भगवंताची शरणागती आहे. आपले ज्ञानोबा सांगतात निज धर्म हा तो करा. दुसरा धर्मच नाही जगतामध्ये. बाकीचे धर्म काय? मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकल धर्म. एका जगात नाम वासुदेव आपले. धर्म हेच खरं म्हणलं तर नामस्मरण, देवाची शरणागती. मनाला सांगावं आपण देवाचे. मनाला सांगावं धर्मं भजस्व सततम त्याच्या दोघं. भगवद्गीतेमध्ये शेवटचा श्लोक आहे, सर्व धर्मान परित्यज्य. हरिद्वाराला जाऊन पुण्य लागते, बद्रीनारायण जाऊन, गंगासागरला जाऊन पुण्य लागते. इतके पोते वाचले म्हणजे मुळीच लागणार. कुठंच काही करू नका, फक्त नामस्मरण घ्या. आणि रोज सकाळी रडा आणि संध्याकाळी रडा, देवा मी तुझा आहे, मला पदरात घे रे. सकाळ संध्याकाळ रडत जाऊ, देवा पुढे रडत. आणि त्यानं त्याला असं ते म्हणतात त्यानं बोलल का? हो बोलल. रोज केल्यानंतर त्यानं आपलाच असतो. मग लोक धर्माचा विचार करू नये. माणसं म्हणतात ते तेवढे मोठ्या श्रीमंत आलाय, त्याला 100 रुपयाची साडी कशी समजते, 3000 रुपयाची द्यावं म्हणजे तू बुड. हे असले जे धर्म सांगितलेले असतात आमचे आपल्या भागवतकार सांगतात, त्याचे लोक धर्म, त्याचा विचारच करू नको. त्यांनी जगाने निंदा करू दे.
आणि बसायचं जर झालं ना, बसायचं तर कधीच चुकून संसारिकात बसू नका आणि संसारिकाची चर्चाही करू नका. म्हणून दुसरं चरण सांगितले, सेवेसे साधू पुरुषा यदिकाम तृष्णा. साधू पुरुषाचं लक्षण आहे सांगितलं सुद्धा. नाही तर तुम्ही एखाद्या मठाचा महाराज म्हणतात, एखाद्यानं मोठा वृत्ती प्रभाकर चांगला सांगते म्हणतात, तसं नाही. यदिकाम तृष्णा, ज्याची तृष्णा समाप्त झाली आणि ज्याचा काम समाप्त झाले त्याला साधू म्हणतात. दुसरी एक बेमारी असते आपल्या मागे. ही बेमारी अनादिकालपासून आहे, प्रत्येकाजवळ आहे, की स्वतःच कसंही असं पण लोकांचं कमी जास्त बघावं. म्हणून त्याने तिसरं चरण सांगितलं, अन्यस्य दोष गुणचिंतन माशु मुक्त्याम. जगामध्ये व्यवहार येते, व्यवहाराच्या दृष्टीनं ज्याला जे काय पत्ता असेल, ज्याचा ज्याचा व्यवहार असेल, कोणी मारामारी करीत असतं, कोणी काही करीत असतं, कधी काही करीत असतं. अनेक केले, मारामारी केली, काय कोणी शिव्या देत असतं, कोणी नाही. आपण तिकडं का लक्ष द्या, आपण कशाला राहावं त्याच्यात, आपलं मन तिकडं काय. कोणाच्या गुणाचंही वर्णन करू नका आणि कोणाच्या दोषाचंही वर्णन. अन्याचे दोष गुणचिंतन मुक्त्या. मग ऐकावंच वाटलं तर त्याने अपमान केली तरी कथा ऐकत जा. सेव्याम कथाम सजरसाम रसमाही मोहित. माणसानं, महाराज तिथे आपल्याला मान मिळाला नाही, पहिला बुक्का लावला नाही, आपला मान नाही, नाही तिथे कथेला जा. कारण तिथे एक भगवान आहे. कथा म्हणजे भगवान आहे, कथा म्हणजे भगवान आहे, कथा करणारा भगवान आहे. कारण कथा भगवंताची असते आणि ते कोणीतरी एक माध्यम सांगित असते. मग तयारी काय करावी आपली, बर का. माणसं स्वतःच्या देहाची एक कल्पना करतात, स्वतःच्या देहाची. देह असते मांस रुधिरे ममता मी पंचो. बघा तुम्ही, आता होईना झाले हो, आता सगळं झालंय हो, आणि त्याला सांगा तिथे 500 रुपये मिळतात म्हणत, त्याला सांगावं तिथे असं आपला दाब होतो म्हणलं तर हे सुरुवात झालं त्यानंच जाते. ते होईना झाले म्हणलं, पहिल्या सुरुवातीला त्यानंच जाते. त्यावेळेला कसं जाते मग. म्हणून महाराज सांगतात, देह असते मांस रुधिरे. त्या असते माणसाचा धैर्य आहे, याची ममता नाही, याला भजन कर म्हणावं, याला देवाची सेवा कर, संतांची सेवा कर, याला माया करू नका देहाची, याला सेवेला राहा. आम्ही सोलापुरात जास्त राहिलो महाराज. सोलापुराजवळ पिपळ म्हणून गाव आहे. पिपळ सध्या तिथला कीर्तनकारही आहे सगळं सोलापूर. ते पिपळ्याचा वारकरी महाराज पंढरपूरला पायी येत होत आणि पाय दुखू लागले की कोणते तरी तिथलं काटूक घ्यायचं आणि पायावर मारायचं. चालतोच की गुन्हा ना. लोकांनी वळ पाहिले महाराज वारकऱ्यांनी, मी नाही पाहिले, पण मी वारकरी पाहिला नाही. ते मी त्या गावात कीर्तनाला गेल्यानंतर मला त्याची कथा सांगितली, स्वतः कथा सांगितली. पिपळ्याचा वारकरी
अजिबात दया करू नका या देहाची. या देहाला तपश्चर्येलाच लावा. या देहाला काहीतरी करायला पुण्य नाही. ज्या दिवशी घडलं त्या दिवशी आपलं आयुष्य वाया गेलं असं समजा. एक तर संत सेवा, एक तर नामस्मरण, देवपूजा, देवाचं तीर्थ अभिमान याच्या ठिकाणी अवश्य करा. आणि ह्या देहाला असं म्हणू नका कधी होत नाही. माणसं स्वतः वेगळे होऊन म्हणतात आता होईना झाले. हा लपट कुठला की माणसं स्वतः तऱ्हेनं आपल्या देहावर ममता करतात. मग गोकर्ण सांगतोय बापाला, आत्मदेवाला, लक्षात ठेवा, ध्यानावर राहा. मी कथा कुठेही नेली तरी सुद्धा मूळ मूळ कथेवर आहे. हा देहस्ति मांसरुधिरे ममतां विमुंच. या देहाला लाड करू नका, लाड करू नका. आणि आपले जे परिवार असेल त्याच्या आपलं कामापुरतंच प्रेम करा. दारा सुताम ममतां विमुंच. त्यांना चाकूनही देता येत नाही, पण त्याच्यावर तितकं प्रेम करायचं नसतं. पण ते उपयोगाचे नाहीत ना. त्याच्यापासून उद्धार झालाय असं काय काय. अजून 2 श्लोक आहेत, पण सगळे श्लोक सांगायला एकाच आपल्याला वेळ नाही. त्यामुळे गोकर्णानं सांगितलं बाबा मुलाचं सुख झालंय, मुलगा आत्ता मारायलाय, सावध व्हा आणि घरातून जा. या घरावर प्रेम करू नका. आत्मदेव ब्राह्मणानं हे जे आपली चौकट असते चौकटीवर गणपती असतो. त्या गणपतीला नमस्कार केला आणि तिथून निघून जाऊन वनामध्ये जाऊन तपश्चर्या वगैरे करून आपल्या जीवनाचं सार्थक, आपल्या जीवनाचं सार्थक केलं. आत्मदेव ब्राह्मणाचा उद्धार झाला. आता त्या धुंदुकारीचा मोर्चा आईवर आला. जे वडिलाला मारलं होतं त्या आईला मारलं. आईला मारल्यानंतर आईला सहन झालं नाही. पूर्वीच्या काळी दरवाजाच्या समोर विहीर आड काय राहिले त्याच्यामध्ये त्यानं उडं मारली आणि त्यानं आपला देह समाप्त केला. आमचे साधू संत सांगतात काय मिळालं तिला, खोटं बोलून असं करून. पण बाई आपला हट्ट सोडितच नाही कधी. तिला वाटतं मी करते ते बरोबरच आहे. नाही नाही नाही, तुझं उग देवाचं नाव घे. तिनं उडी मारली आणि मरण पावली. आणि मरण पावल्यानंतर याचा मार्ग खुला झाला. धुंदुकारीचा मार्ग खुला झाला. आणि खुला झाला म्हणून 5 वेश्या घरातच आणल्या. आता बापाचं काही नाही, आईच नाही. बापाचं नाही, आईच नाही. 5 वेश्या बच्च्या घरात आणल्या. पण वेश्या फुकट आहेत का त्या? त्याच्याकरता पैसा पाहिजे. पैसा करण्याकरता चोरी. चोरी त्यांना खुश ठेवण्याकरता जे जे काय उपाय आहेत ते करावं लागतात. त्या वेश्या घरात आणल्या आणि त्याचं पालन पोषण करू लागतो. एके दिवशी
एके दिवशी आणि महाराज त्या ह्यानं मोठा दरोडा म्हणतात की काय तर काय म्हणतात. पूर्वीच्या काळी दरोडे म्हणत होते. आमच्या बाजूला डाका म्हणतात त्याला. डाका त्या नांदेड बाजूला त्याला डाका म्हणतात. दरोडे घाला, मोठा दरोडा घातला, खूप पैसे वगैरे घेऊन तो घरी आला. आणि घरी आला आणि घरी आल्यानंतर त्या ज्या 5 वेश्या होत्या त्याने विचार केला, काय ग, हा रोज काही ना तरी चोरी करणार, पण ह्यानं देवाचा देव का न कधी ना कधी राजदूत यांना पकडणार आणि राजदूत एक त्याच्या बरोबर आपल्याला 2-2 हंटर मारणार. केवळ त्यालाच मारणार नाही, त्याच्याऐवजी आपल्या पुरतं झालेलं आहे याचाच काटा काढा. याचाच काटा काढावा म्हणून त्यांनी लाड गळ्यात हात घातला. उग प्रेमानं हे केलं. एकीनं मग दोरी आणली, दोरी आणून याच्या गळ्याला फाशी दिली. दोघीनं ओढू लागल्या. योगायोगानं त्याचा जीव जायना झाला. एकीनं थट उठली. पूर्वीच्या काळी चुली होत्या, त्या चुलीमध्ये दाड निखारे केले आणि ते उलटण्यामध्ये आणून याच्या तोंडात उठले. तोंडात उठल्यानंतर तो मरण पावला. नंदुकारी मरण पावला. या 5 जणांनी आपले काही होते ते घेतले. शेजारी पाजारी विचारतातच कुठे गेलाय काय नाही. हा, बायाचं कौसात बोलण्याचं आम्हाला विचारायचं धाडस आहे वय, मारून माती करतील ते. आम्हाला विचारायचं काय धाडस आहे, आपलं काय होईल ते होईल. बोलण्याचं मोठं चातुर्य असतं. बोलणं असं म्हणत आपला हिस्सा घेऊन तिथेच खड्डा काढला त्या घरामध्ये. त्याच्यातच त्याला घातलं आणि घालून त्याच्यातच त्याला घालून शेवटी आपण आपल्या 5 जणांनी निघून गेलो. कारण ते वेश्याच होत्या, काय देणे. म्हणून तुकोबाराय म्हणतातच, वेश्या दासी मुरळी जगाची ओळी तुझं सोहळी कद्या झाली. एवढं कस काय तुझ्या मनात आलं तिच्याविषयी. आता ही कथा इथपर्यंतच लक्षात ठेवा. आता जाऊत आपण गोकर्णाकडे. गोकर्णानं काय केलं, बापाई गेले आणि आई गेली. तीर्थयात्रेला सुरुवात केली. तीर्थयात्रा नच वैरी नच बांधवा. साधू म्हणलं त्याला वैरी नसतो आणि त्याला भाऊही नसतो. मला भगवद्गीता येते, समशत्रोच मित्रेच तथा मान अपमाने येतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. गोकर्ण तीर्थयात्रा करला. सगळे तीर्थयात्रा केली, बरेच दिवस गेले
आणि बरेच दिवस गेले तीर्थयात्रा करीत त्यांनी गयेला गेले. आपल्याच्या अशी आख्यायिका आहे की गयेला गेल्यानंतर पितराचा उद्धार होतो. गयेला जाऊन या श्राद्ध संकल्पामध्ये आपण जर एखाद्या झाडाखाली जर बसले असलो, त्या झाडाचे उपकार असतो, त्यालाही पाणी द्यावं लागतं. बापाला आईला द्यायचं, कुळाला द्यायचं हे नाही, पण सगळ्यांनाच द्यायचं असतं. म्हणून गोकर्णानं गया श्राद्ध केलं. सगळे श्राद्ध झाले, सगळा आनंद झाला. आणि गोकर्ण एके दिवशी फिरत आपल्या गावाला आला. ते गावाला आल्यानंतर महाराज त्या घरात आता आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, कोणी नाही. पण पूर्वी ब्राह्मणाचं घर म्हणलं तर तुळशी वृंदावन राहते. अंगणात तुळशी वृंदावन, जरा ब्राह्मणाचं घर हे पवित्रच असतं. ब्राह्मणाच्या घरात पहिल्यापासूनच अगदी लहान मुलांना सुद्धा शिकवलं जातं, सदा सर्वदा योग तुझा गडा, तुझे करणे दे माझा पडावा. लहानपणापासून संस्कारच असतात ब्राह्मणाच्या मुलावर. तिथे तुळशी वृंदावन आहे. तिथे जाऊन अंगणात गोकर्ण महाराज आता संध्याकाळचे संध्या बिंध्या करून काही असेल तर काही खाल्लं, तिथेच थांबलं. ते रात्रीच्या वेळेला त्यांच्या पुढे 11 विकराळ काहीतरी दिसू लागलं. 11 विकराळ काहीतरी दिसू लागलं. मध्येच आग दिसावं, मध्येच पाणी दिसावं, मध्येच एखादा इंद्र दिसावं, एखादा नंदी दिसावं, एखादं काही जरी दिसावं. कोणी आपल्यापासूनच विचार करणार ना. गोकर्ण म्हणजे आमच्या वैदिकाच्या घरामध्ये पवित्र घर आहे, इथे कसं राहील कोणी? असं कसं? म्हणून गोकर्णानं एक मंत्र म्हणला, पाणी घेतलं आणि त्या पळणाऱ्याच्या अंगावर टाकलं. पळणाऱ्याच्या अंगावर टाकल्याबरोबर थोडस पाप त्याचं दूर झालं आणि ते पिशाच्य बोलू लागलं, प्रेत बोलू लागलं, गोकर्ण आम्ही तुझा भाऊ आहे रे, भाऊ आहे. गोकर्ण सांगितलं, तुझ्यासाठी मी गया श्राद्ध केलं की. त्या पिशाच्यानं सांगितलं, लागोपाठ 100 जर गया श्राद्ध केला तरी माझा दोष जाणार नाही, इतका मी पापी आहे. लागोपाठ 100 अशी गया श्राद्ध जर केलास तरी माझा दोष जाणार नाही, इतका मी पापी आहे. गोकर्ण म्हणलं, बाळा काही काळजी करू नकोस रे. बंधू त्यालाच म्हणतात, बंधू हे शब्दच त्याच्याकरता आहे झाला की भावाला कोण्याही ऋणातून मुक्त करणं, पितृ ऋणातून, तीर्थ ऋणातून, सगळ्या ऋणातून मुक्त करण्याकरता आलेला असतो, त्याला बंधू म्हणतात. म्हणून आपल्या भगवद्गीतेमध्ये बंधुरात्मा मनस्तस्य येनात्मे वात्मनाजिता, काळजी करू नकोस म्हणजे
काळजी करू नकोस, तुझा उद्धार जमवायचे आहे. त्याच्यामुळे तू काय कर, सध्या तू कुठे विश्रांती घेतोस, तू काय करतोस सध्या, आणि तिकडे जा. सकाळी उठले, आता गोकर्ण म्हणजे विद्वान, आणि विद्वान गावात आलाय म्हणजे बरोबर गावातले लोक जरा आले की प्रेमान बोलायला. हा, गावातले लोक प्रेमानं बोलायला आले. गावात काही विद्वान होते. त्या विद्वानाला हात जोडून गोकर्णानं विचारलं की माझ्या भावाचे असे एक प्रकारचे झाले, याच्या उद्धाराची सोय काय? माझ्या भावाची आणि अशी त्याच्या उद्धाराची सोय काय? पण आता जिथे गोकर्ण एवढा विद्वान, त्याच्या पुढे बोलणार त्या गावात कोण असत? त्याच्या पुढे बोलणार कोण असेल? त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं, वा आम्हाला काय सुचना झालं. काय नाही, आम्हाला नाही बाबा, काय नाही. आम्हाला नाही. पण गोकर्ण विद्वान होता म्हणा. त्याने काय केलं, स्वसामर्थ्यानं सूर्यनारायणाचा रथ स्पंदित केला आणि हात जोडून प्रार्थना केली की अशा अवघड परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं. तर सूर्यनारायण साहेबला श्रीमद भागवत कथा, आणि ती कथा सुद्धा तुम्ही करा. आजकाल कथा म्हणजे कोणी साधं आहे की नाही, पण तप पाहिजे महाराज. कथा करायला तप पाहिजे. कथा करायला गायत्री जप किती झालाय, कथा करायला हे फार मोठा अवघड आहे महाराज. आमचा ज्ञान नावाचा सांबाराचा आहे सोलापूरचा, त्यानं कथा सांगितली मला. एवढं सांगितलं मला, बाबा मी कथा सांगितली. मग बरं झालं बाबा, सांगायला हरकत नाही. कॅसेट पाठ करून सुद्धा कथा येतील. कॅसेट पाठ करून कथा येतील, पण तप कुठे? कोण्या बाजूला येते? शिवाजी महाराजांची तलवार दाखवता येते, पण शिवाजी महाराज तलवार ते मुठीत धरून फिरवायला आणि परत युद्ध करायला ते शिवाजी महाराजांचीच मनकट पाहिजे. काही गोष्टी कशा असतात की तेवढाच अधिकारी पाहिजे महाराज. तेवढा अधिकारी जर नसेल तर करून काय होणार? म्हणून स्वतः सूर्यनारायण सांगितलं, कथा तुम्ही करा. कथा तुम्ही करा. कथा करा असं सांगितलं. कथा सांगा म्हणल्याबरोबर महाराज कथेचा आरंभ गोकर्णानं केला. मोठा सभा मंडप, त्याच्यामध्ये तोरणं लावली होती, केळीचे स्तंभ होते. असं करून आबालवृद्ध काय असते आपल्याचं असं एक प्रमाण आहे बघ, एकाच्या कैवाडे उभे बहुताचे. यांनी एक भागवत सांगितलं, पण इतक्या लोकांचं कल्याण होतं ना. यांनी निमित्त झाले, पण इतके लोक श्रवण केले श्रद्धेनं, त्यांचं कल्याण होतं. पण कल्याण करतात ग्रंथ आहे. काही गोष्टी अशा असतात त्या सहज व्यर्थ जात नाही.
गोकर्णा करता गोकर्णा आम्ही कथेला आरंभ केला. सारं गाव खचून भरायचं मला, खचून भरायचं. पेटकर महाराज असताना जरा जास्त माणसं होती, नानासाहेब वगैरे सगळे. आणि आज आम्हाला सकाळची कथा कॅन्सल करायला. काय गमत असेल बघा. त्यामुळे ते जे कथा सांगायला सुरुवात केली, कथा सांगायला सुरुवात केल्यानंतर ते जे प्रेत होत, जे पिशाच्य होत भावाचं, त्याला कथेत आला, त्याला जागा मिळणार गेली. आपल्या बाजूला कळकई म्हणतात आणि आमच्या बाजूला वेळू म्हणतात. त्याला वेळू, 7 मध्याचा असा वेळू. आणि बहुतेक पिशाच्य वगैरे असे जे शरीर असतात ते वायुमय असतात, पण त्यानं येऊन त्याच्यात बसावं. त्याच्यात बसावं आणि त्याच्यात बसल्यानंतर जे वायुमय शरीर आहे त्याच्यात बसलं. एक दिवसाची कथा झाली की त्या वेळूच एक बद्दा फिरावा. अशी 7 दिवसाची कथा झाली आणि गोकर आपल्या धुंदुकारीचं सगळं पाप गेलं आणि गोलोकधारी दिव्य पुरुष झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यांना आल्याबरोबर पहिलं भागवताला नमस्कार घातला, आपल्या भावाला नमस्कार घातला, सगळ्यांना नमस्कार घातला. वर्णन केलं त्याने, भाऊ म्हणावं ते असा की ज्यानं मुक्त करीत तो भाऊ. जायजातीसाठी कोर्टात कारवाई करणारा कुठं भाऊ असतो काय? आता आपल्याला जे बघायला मिळाले नग, त्यामुळे भाऊ तो गोकर्ण त्या कृपेमुळे उद्धार. आणि साक्षात विमान आलं, विमान आलं आणि विमान येऊन त्या धुंदुकारीला गोलोकधारी घेऊन ऐकायला बसलेले जे लोक होते त्यांनी तक्रार केली, एकाचा उद्धार करावा आणि आमचं, आम्ही ऐकायला बसलो नव्हतो. आम्ही जर ऐकायला बसलो होतो तर आम्हाला मात्र टाकून द्यावं आणि एकाचाच उद्धार करावा. मग त्या विष्णुदूताने सांगितलं, निराहार, निरोधक आणि अनारस्यानं त्यांनी कथा श्रवण केली. आपण कथा श्रवण करतो पण आपले शरीराचे धर्म सांभाळीत. याकरता कथा श्रवण करण्याकरता 2 नियम सांगितले. एक आवर श्रोता, दुसरा बोला बोला येते का? मी श्रवण केलं असलं ते येईल. आवरणे प्रवर,
अवर स्रोत आणि प्रवर स्रोत. नंतर प्रवर स्रोता कोणता आणि अवर स्रोता कोणता, तर प्रवर स्रोत्याचं वर्णन सांगताना शुको हौसो बको मीन, त्याचे 4 साईड. हे जे शुक म्हणजे पोपट, बहुतेक गोड फळालाच ते आले, म्हणून तर लोक जर पोपटानं टोच मारलेले असले ते घेतात का ते गोड आहे. तसं परमहंस शुकाचार्याने याचा स्वीकार केला. परमहंस शुकाचार्याने याचा स्वीकार केला. शुक हौसाच्या तोटीमध्ये भगवंताने अशी एक शक्ती दिली, बर का, एक शक्ती दिली की दूध आणि पाणी एका जागी असेल, हौस फक्त दूधच घेणार, दूधच घेणार आणि पाण्याला दूर टाकणार. तसं हौसरूपी स्रोत हा त्या कथेचं तात्पर्य काय तेवढंच घेणार, न जाणं काही प्रसंगानं विनोद करण्याच्या निमित्तानं एखाद्या महाराजांना जर एखाद्या विनोद त्याला दुर्लक्ष करणार, त्यानं पाणी आहे द्या टाकून, माणसं त्याला सगळीच बसतात. काय महाराजाने बाईचं दखल सांगितले, अरे भाऊ हे काय कथा आहे का रे, महाराजाने बाईची कथा सांगितली, हे काय महाराजाचं महत्व आहे. महाराजाला तत्वचिंतनासाठी आहे तो. तत्वचिंतन सोडून देऊन इतर जे सांगायचंय त्याचे, म्हणून शुक हौसो. तिसरा बगळा म्हणून आहे. त्या बगळ्याची स्थिरता मासा धरायलाच असतो हो, पण तलावामध्ये जो उभं राहतो ना, म्हणून तुम्ही शाळा शिकलेली आहेत, मी कमी शिकलो, मला 3री 4थीच येते फक्त, पण पूर्वी बकोन्यक्ती वगैरे अशा काही होत्या. बका ऐशा ढोंगे तुझा आम्ही तर मासे हे कसती परी न्याते तुझ तुझे डबाडे ओळखतात कोण आहे ते, न्याते लोक ओळखतात डबाडी. त्या रामायणात एक प्रसंग आहे असा. रामायणात रामप्रभू पंपा सरोवरावर शांत बसलेले आहेत आणि हा बगळा ध्यान करून बसला. बगळा ध्यान करीत बसला होता. ते बगळा ध्यान करीत बसलेलं पाहिल्याबरोबर रामप्रभूला सुद्धा मना वाटलं, पश्चलक्ष्मणम पंपायाम बकम परमधार्मिकम. हे ऐकलं मासोळीनं. मासोळीनं विचार केला, रामप्रभू आहेत, एखादा आशीर्वाद दिला तर आमच्या कुळाला घातक आहे, मग एकाचा जीव गेला तरी चालेल पण बाकीचे वाचू दे. म्हणून त्यानं मुंडकवरती काढलं मासोळीनं. त्यानं द्वादशी सोडलीच का, द्वादशी त्याने द्वादशी सोडलीच लगेच. आणि रामाच्या लक्षात आलं, असा रामायणातला एक प्रसंग आहे पंपा सरोवरच्या इथला. पश्चलक्ष्मणम कंका पंपाया परमधार्मिकम बका, म्हणून दुसरा बक आणि तिसरा मीन.
मासुळीची ताकदच मोठी आहे. तुम्ही किती पोहणार असू द्या, किती पोहणार, पण प्रवाहानं पोहावं लागेल तुम्हाला. पण मासुळी उलट पोहू शकते. मासुळी उलट पोहू शकते. ती त्याला ताकद दिली. किती प्रवाह जोरात असू दे, किती प्रवाह जोरात असला तरी मासुळी बराबर जाणार, उलटी पोहणार आणि खोल किती जाणार, खोल किती जाणार. तसं ऐकणाऱ्या माणसानं त्या कथेला सारभूत काय आहे, सारभूत काय आहे, त्याच्यात आसार काय आहे, याचा विचार करून खोद विचार करणारा असा श्रोता पाहिजे. या श्रोत्याला प्रवर श्रोता म्हणतात. प्रवर श्रोता. आता आवर श्रोता बर का, हे 4 आहेत. त्याच्यापैकी उंट बघा तुम्ही, उंट काटे खात. तसं बहुतेक ऐकायला आलेले माणसं महाराज तसं तोंड का करीत होता ना. महाराज बायाकडे का पाहुणच कसा सांगितला काय रे. बघा ऐकायला बसल्याची कथा. गोष्ट दुसरा वृक. वृक म्हणजे बैल, काही कडवा खाते. आता भृशुंड तुम्ही पाहिला नाही, पण ते आहेत म्हणजे वनात. भृशुंड. आणि चौथा वृक. वृक या शब्दाचा अर्थ दांडगा. काही माणसं कथेमध्ये रंग येऊ नये, कथेमध्ये विक्षेप व्हावा म्हणून कथेत बसूनच हो आढळले. काही ना काहीतरी विक्षेप करायचा, काही ना काहीतरी विक्षेप करायचा. आणि विक्षेप झाला की त्याला आनंद. म्हणून तुम्हाला मी अवर श्रोता सांगितला, प्रवर श्रोता सांगितला, तरी सुद्धा लोकांची शंका गेली नाही. लोक म्हणले नाही नाही तेच काही सांगू नका मला कथा, त्याचा उद्धार झालाय, आमचा झाला पाहिजे. मग गोकर्णाने परत कथा सांगितली. गोकर्णाने परत कथा सांगितली. सगळ्या सभेनं आनंदानं ऐकली. आणि गोलाकातून हजारो विमान येऊन, गोलाकातून हजारो विमान येऊन महाराज त्यांचा उद्धार काय गोळा. अशी भागवताची कथा आहे. भागवताची कथा सगळे देवाधिक हात जोडून, अक्षराधिक हात जोडून त्याला आपल्याचं अभंगायचं नाही. कारण तुम्ही निर्बण हरी गुणगान, नाचत आनंद रूपे वैकुंठाशी जाणा. नाचत गाचत देवाजवळ जाता येते. नामस्मरण करा काय. आणि त्याला पथ्य मात्र कोणाची निंदा करू नका, कोणाकडे बघूच नका. तर त्याच्या रस्त्याला जाऊ दे. कारण व्यवहारामध्ये बघा तुम्ही किती प्रत्येक जण कोण काय काय त्याला काम दिलेलं आहे. आमच्या भक्तामध्ये सज्जन कसाई नावाचे होते. त्या भक्तामध्ये
आणि त्याचा मांस विकण्याचा धंदा होता. आता मांस विकणं हे भक्तीचं लक्षण आहे का? पण देवानं मानलं ते. त्या सजन कशाजवळ शाळीग्राम होता. शाळीग्राम, आणि त्या शाळीग्राम असल्या कारणाने त्यानं विचार केला की हा ठेवावा कुठं आता. गद्द्यावर ठेव तर गद्द्या उघडताना खादेवरी होते, कुठे ठेवू. मग त्यानं बुद्धीनं काय केलं, मापच नाही, मापच नाही, तराजू मध्ये 40 ग्राम ठेवायचा आणि 10 रुपयाचं मांस मागितलं तर त्याच मापानं तुकून जायचं, आणि 100 रुपयाचं मागितलं तर त्याच मापानं द्यायचं. तर आमचे साधू संत सांगतात की 100 रुपयाच्या वेळेला देव तेवढा जड होत होता आणि 10 रुपयाच्या वेळेला तेवढं हलकं होतं. काय प्रमाण आहे? हा, यमसुदी नाही काय? तुम्ही सगळे कीर्तनकार की कसाया संगे हा कसाया संगे विपुलागी मांस. सज्जन राहिला. नेहमी लक्षात ठेवा, प्रमाण पूर्ण बनव. सज्जनो कसाया विकुला गे मास, मला सवत्यास कोरपू लागे. सज्जन कसायाला मास विकायला देव मदत करतो, पण त्याचा तो धंदा आहे. ज्याचा जो धंदा आहे ना, म्हणून तर आमच्या भक्तिशास्त्रामध्ये गुरुबा काका, राका कुंभार, हरी सोनार यांनी आपले धंदे वर्ज्य केले नाही. पूर्वीच्या काळी महाराज असं कशाचाही धक्का लागू देत नव्हते. ते मागून आम्ही कीर्तनकार निघालो, द्या दक्षिणा, आम्हाला द्या दक्षिणा. पण भक्त कशाचीच अपेक्षा करीत, भक्त अपेक्षा करत नाही करण्याकरता. म्हणून त्याचा धंदा कोणता आहे? राका कुंभार याची कथा सांगितली जाते. राका कुंभाराची की त्यानं ते आवाज आवला आणि मांजरी भोवतात फिरू लागले, म्याव म्याव करत. राका कुंभाराला दुःख झालं. याचं नाव साधू आहे महाराज. मांजरासाठी रडणारा सुद्धा एक साधू असतो. नाही तर महाराज त्या महाराजाला मी पळवूनच लावलो. मी त्या महाराजाला मी पळवूनच लावलो का नाही? मला चाल चांगली म्हणता येते, मला काही काही करता येते नाही. महाराज कशाने होत नाही, कशाने होत नसते. राका कुंभारानं लगेच प्रतिज्ञा केली, भगवान आजपासून संसार करणार नाही, पण मांजरीची पिल्ल वाचू दे. अरे, आणि एवढं म्हणून घरात बसून काम करीत बसला नाही. माणसं काय करतात ना, आमच्यासारख्याला घरी बोलतात, एक कपर चहा देतात ना, आपला धंदा करीत राहतात. महाराज आम्हाला संसाराचं करा. अरे महाराजाला बोलवलं असतो, तुझा धंदा करणारच का? मग कशाला बोलवलं असतं? तुझा धंदा हे सोडूनच आहे. हा, आपल्या तुकोबाराचे हिंदुस्थानी भजन, और धंदा छोड़े काम
सगळं सोड. कोण बसलेलं आहे ते? साधू बसलाय ना तुझ्या इथे. आता तुझं काम म्हणजे त्याच्या पायापाशी बसणं. तद्विधी प्रतिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान. म्हणून त्याने महाराज राका कुंभारानं 3 दिवस 3 रात्र विठ्ठल 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 विठ्ठल. अन्न नाही, पाणी नाही. काहीतरी तप असल्याशिवाय काही मिळत नाही बाबा. माणसं काहीतरी ऐकतात असं ऐकतात नाही. जाता जाता बघा आपल्याला कुठे वाच नाही, मग करा चोऱ्या. आपल्या जण कुठं वागणं होणार आहे? चोऱ्या कर, दुसरं काय करणार? 3 दिवस 3 रात्र आवाज शांत झाला. भगवंताची काय महिमा. तेवढ्या आव्यातून एक मडक कच्च काढून दिलं. मांजरीची पिल्ल निघाली आणि राका कुंभारानं कुंभारकी बंद केली. मग तुमंताला भिक्षा मागितली असेल आता पोटासाठी. नाही नाही नाही, रानात जायचं, लाकडं वेचायचं. ते कुठं बाजारात विकायचे आणि त्याचं काय येईल त्या कण्यावर भागायचं. त्या कण्यावर भागायचं. हा, एके दिवशी राखा कुंभाराची मुलगी बंका तिचं नाव, आणि आमच्या नामदेवरायची मुलगी आऊबाई तिचं नाव. त्या दोघी नदीवर आल्या. दोन्ही मुलीच, लहान लहान मुली. पण बापाचा दोघा नाही अभिमान. प्रत्येक मुलीला बापाचा अभिमान असतो. बापाचा मुळे हिचं पाणी गेलं अंगावर. अंगावर गेल्यामुळे तिनं नामदेवरायची मुलगी, हे कुंभारने, ती लहानच होती. ते म्हणजे चिंप्याचे एवढा का तोला. चिंप्याचे एवढा का तोला तुला झटका बोलतोस. तिनं जाऊन नामदेवरायला सांगितलं. नामदेवराय दाडके होते देवाचे. नामदेवराय लाडके होते देवाचे. लाडके असल्यामुळे देवाजवळ जाऊन सांगितलं, देवा त्या राखा कुंभाराची पोरगी वाकडं बोलली, तुला लय गोड वाटलं नाही? देव म्हणलं हे कशी पंचायत मी काय बोलायला लावली? मी काय बोलायला लावलो की काय काय उगीच माझ्यावर का राबण? माझ्यावर का आपण? नाही नाही म्हणते. देवही आपल्याला जात आले. म्हणलं तिचं काय खोटं आहे? तिचा अधिकार माहिती आहे का तुला? काय अधिकार आहे? चल दाखवतो. रानामध्ये राका बंका आणि वंका लाकडं वेचत होते. वाच फुकट नव्हत. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज घरी देव असते हो, तुमच्या संसारात देव मिळते, फक्त देवाचं कीर्तन कर. माणसं ते करीत नाही. झालं तिनं साडी कशी नेसली होती, यानं कसं काय, त्यानं काय केलं होतं, ते नको. जगाचं चिंतन करीत राहतात.
आणि कधीतरी देवाला म्हणता मला गुलाबाचं फुल व्हावं. अरे ते गुलाबाचं फुल नाही, पहिलं मनाचं फुल व्हा. मना मोगरा अर्पणेश्वरा पुनरुत्ती संसार आहे ना, त्याला अर्पण करून बघ. मने शेवंती अर्पणे भगवंती पुनरुत्ती संस्कृती म्हणे तुळशी अर्पणे दुषिती पुनरुत्ती जन्मासे. मन संसाराकडे कोणाकडे तिकडे तिकडे काय झाले, यानं असं झालं, त्यानं तसं झालं, त्यानं तसं झालं. बरं परमार्थिक माणसाचं घेईनाच कोणी. आता प्रत्येकाच्या चित्तामध्ये बघा तुम्ही निवडणूक येऊन बसली. निवडणूक, अरे आपली निवडणूक एकच झाली, पांडुरंग आपला आहे, आपण पांडुरंगाच्या आहोत. जग चले उस घाट कौन जाए, नाही फिर समजत गोता काय. जगाच्याकडे कशाला बघतो रे. जग जाऊ दे कोण्या रस्त्यानं, हा तो चलत है अपने गत्म कुत्ते भूक तो वाको भुकवा दे, तो राम समर जग लड़वा दे. चंडी वेदे पत्थर पूजत दे पूजवा दे, तो राम समर जग लड़वा. कोरा कागज काली शाही दिखत पडत वाको पकडवा दे, तो राम समर जग लड़वा. कहत कबीरा सुनवै साधु नरक पतत्या को पतवा दे, तो राम समर जग लड़वा. आपला आपला धंदा आपण करावं, राम भगवंताचं चिंतन करावं. संसार गोड होऊन जाईल, देव तुमच्या घरी येईल. आणि हे तुकोबराने सांगितले नलगती सायास सुखानं. पण नामस्मरण घेतलं तर ती बाई तिकडे गेली होती, ती कसं झालं, ते त्या लग्नात कसं झालं, त्या काही झालं, त्या अमक्यानं तसं केलं, रामक्यानं. सगळ्या इतिहासच माहिती पाठ. अशा जगाच्या इतिहासात डोकं घातल्यानंतर भक्ती होईल कशी. आणि एके दिवशी माझा देवाला जायचं, पांडुरंगाला जाणार, पांडुरंगा पांडुरंग म्हणते मला माहिती असते कोणाची. तुझ्यासारखी आत्मेशी कोणी बाई नाही. पांडुरंगा माहिती नाही काय. म्हणून राम भजन करीत 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 काका बंका वंका आहे आणि लाकडं वेचतायत. इतक्यामध्ये रुक्मिणी मातेनं आपल्या हातातलं एक कंकण रस्त्यावर टाकलं. राका कुंभारानं पाहिलं, म्हणजे बाई जर ना जाणो, बायांना मोठा डोब असतो याचा, घेईल बाबा आपल्या व्रताला खान पडल म्हणून 2 ओंजळा माती टाकली त्याच्यावर, राका कुंभार पडेल. मागून बंका आले, म्हणजे पती वाकला होता म्हणून त्यानं पाहिलं, पती वाकला होता म्हणून पाहिलं. आणि पाहिल्यानंतर ते काढून पाहिलं, म्हणजे न जाणं पोरगी घेईल. आपण 2 ओंजळा माती पडले, त्याला बायको म्हणतात बरं का, लक्षात. ऐकतं मिळाले घे ना, देवानं दिलं होतं, देवाला काय मूर्ख, ते मूर्खच, भक्ती नाहीच. मागून पोरगी आली, पोरीनं सगळं ते काढून पाहिलं आणि पोरगी तिथंच ओरडू लागली. म्हणजे काय झालं पोरीला, म्हणून दोघंही बाधे नवरा बायको आले आणि त्याला विचारलं बाळ काय झालं. म्हणजे बाबा इतक्या दिवस भक्ती करून
तुम्हाला सोनं आणि मातीतलं अंतर राहिलं का अजून? मातीवर माती काय टाकायची? सोनं पहिलेच माती आहे. मातीवर माती परत का टाकली तुम्ही? त्यावेळेला नामदेव राहिला, देवानं सांगितलं, बघितलंच कोण आहे ती? हा, तुझ्या पोरीला बोलल्या ना, तुला लई झटका आला. म्हणून भक्ती ती भक्ती, भक्ती करणाऱ्यालाच मुक्ती आहे मला. भक्ती करणाऱ्याला नुसते फुलरे करून, काही लोक काही पोथ्या वाचून, अरे पोती नाही, आधी वागायला शिक. आधी वागायला शिक. त्यामुळे धंदा कोणताही असू दे, ज्याचा त्याचा करू दे, ज्याला त्या रस्त्यानं जाऊ दे त्याला. आपला धंदा म्हणजे भगवंताची भक्ती, भक्ती आणि आलेलं काम. असं तुकोबा आहे ना, आले भागा ते करीतो तुझे नाम. दुसरं प्रमाण आहे, भागा आला तो केला व्यवसाय. आता ज्याचं त्याचं काम आहे, ते पोटासाठी काही काम करावं लागतात. पोटासाठी काही काम करायला लागतात, करतात ते, करतात ते. पण भक्ती ते भक्तीच असते, भक्ती ते भक्ती. म्हणून भागवताच्या ठिकाणी आता हे भागवत कसं करावं काय नाही याच्याकरता एक स्पेशल अध्याय आहे. आणि या भागवताच्या रस घेण्याकरता साक्षात परमात्मा आला होता, अशा कथेचा एक विचार आहे. मोठी कथा आहे महाराज, ही कथा साधी नाहीच. ही कथा साधी नाही, मोठी कथा आहे, मोठी कथा. तर आता हे तेच थांबावं लागेल नाही, सांगू अजून? आणि त्याच्यामुळे आता असं करा, भजनच करत आता हे जे करण्याकरता.